तर हिंगोलीमध्ये सध्या डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल संपल्यानं पेट्रोल पंप आणि डिझेल पंप बंद करण्याची वेळ आली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अफवांमुळे पेट्रोल पंपावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत, आदेश देखील काढलेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। बघूया। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा झाल्याचा अफवा पसरत आहेत। तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल पंप बंद असले देखील दिसून येत आहे। मी सध्या हिंगोली शहरातील पोलीस पेट्रोल पंपावर आहे आणि आपण बघू शकता हे संपूर्ण जे आहे ते डिझेल जे आहे ते तुटवडा निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी जे अत्यावश्यक वाहनं आहेत त्यांनाच डिझेल उपलब्ध केलं जात आहे। आपण जर बघायला गेलं तर या बाहेर जे आहे हे बॅरिकेड्स लावलेले आहेत, कोणीही सर्वसामान्य नागरिक पंपावर येऊ नये असं बॅरिकेड्स लावलेले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर हे जे वाहन चालक आहेत या ठिकाणी थांबलेले आहेत आणि यांना सध्या डिझेल मिळत नाहीये। दादा, तुम्ही डिझेल भरण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी डिझेल आणि पेट्रोल येण्यासाठी दोन्ही आलो। कारण शेतामध्ये नांगरणी चालू आहे, त्या नांगरणीसाठी आम्हाला डिझेल लागणं महत्त्वाचं आहे। पण डिझेल नाही, पेट्रोल नाही आहे, त्याच्यामुळे गाडी बंद पडली आणि वाहने शेतामध्ये नांगरणं थांबलेलं आहे। बरं, आता प्रशासनाने आदेश काढलेत की फक्त दुचाकीला 200 रुपयाचं पेट्रोल मिळणार आणि 4 चाकीला 2000 रुपयाचं पेट्रोल मिळणार, आदेश काढले। हे असं बरोबर नाही, कारण नियोजन करून जर गव्हर्नमेंटने केलं तर शेतकऱ्यांना हे मोठं नुकसान आहे। कारण आज नांगरणीचा वेळ आहे, शेतामध्ये काम करण्याचा वेळ आहे, त्यामुळे शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी त्यांनी काहीतरी सुविधा करून देण्याची मागणी आमच्या प्रमाणात होत आहे। अजूनही काही नागरिक आपल्या सोबत आहेत। हे काका जे आहेत ते कॅन घेऊन आलेले आहेत, मात्र प्रशासनाने कॅन बॅरल याच्यामध्ये डिझेल देण्यास सक्त मनाई केलेली आहे। आपल्यासोबत काका आहेत। प्रशासनाने कॅन आणि डिझेल मध्ये आज आदेश काढलेले आहेत की डिझेल मिळणार नाही। आता आमचे ट्रॅक्टर शेती कशी करावं साहेब आम्ही? डिझेल जर मिळणार नाही तर शेती कशा माथा करणार? आता हळद काढायचं आमचं बंद पडायला काम, मग याचा उपाय काय करणार? सर्वसामान्य नागरिकांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे, कारण जे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्याकडून जिल्ह्यामध्ये पुरेसा डिझेल आणि पेट्रोलचा साठा असल्याचं सांगण्यात येते। मात्र सद्यस्थितीला पेट्रोल पंपावर डिझेलचा आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।